हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पोजामध्ये आणखीन एका नवीन झटपट रेसिपीमध्ये. उपवासाचे शाबूचे वडे बनवणार आहोत. तर बनवायला अतिशय साधी, सोपी आणि कमी साहित्यात तयार होणारे हे वडे आहेत. तुम्ही याचा आवाज ऐका. तर अतिशय क्रिस्पी कुरकुरीत असे हे वडे होतात आणि नेहमी असं होतं की शाबूचे वडे बनवताना ते फुटले जातात. त्यासाठी आपण खूप महत्त्वाच्या टिप्ससुद्धा सांगणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर शाबू भिजवण्यापासून ते वडे क्रिस्पी कुरकुरीत बनवण्यापर्यंत आपण याला छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहोत. तर इथे एक मोठी वाटी मी शाबू रात्रभर भिजवून घेतलाय. तर हे पहा, शाबू चांगला मऊसूद असा भिजलेला आहे. किंवा तुम्ही रात्री विसरलात शाबू भिजवायचा तर सकाळी टाकलं ना भिजायला तरीसुद्धा 6 ते 7 तासांमध्ये हा शाबू चांगला भिजला जातो. तर मोकळा सुटसुटीत असा हा शाबू भिजलेला आहे. तर इथे आपण काय काय साहित्य घेतले ते पाहूयात. तर इथे मी शाबू घेतलाय, 4 ते 5 हिरव्या मिरच्या जाडसर कुटून घेतलेत आणि अर्धी वाटी शेंगदाण्यांचा कूट घेतलाय. तर हा मी जाडसर शेंगदाण्यांचा कूट घेतलाय. खूप बारीकही नाही आहे आणि खूप मोठा नाही, मीडियम घ्यायचा. म्हणजे जेव्हा आपण वडे तळणार त्यावेळेस ते चांगले क्रिस्पी कुरकुरीत खायला लागतात. तर इथे लहान लहान बटाटे आहेत, त्यामुळे मी इथे 5 ते 6 बटाटे घेतलेले आहेत. तर सर्वच बटाटा आपण इथे वापरणार नाही, लागेल तेवढाच इथे वापरणार आहोत. तर इथे चवीनुसार मीठसुद्धा घेतले. आता आपण ह्याच्यामध्ये ठेचा टाकून घेऊयात. तर जाडसर मिरची मी कुटून घेतली, ती टाकून घेऊयात. शेंगदाण्यांचा कूट बारीक करून घेतला होता जाडसर, तो सुद्धा टाकून घेऊया. तर अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट होता, त्यातला मी 2 चमचे शिल्लक ठेवला आहे. चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि जो आपण मिरचीचा ठेचा बनवलेला त्यामध्ये सुद्धा मी थोडंसं मीठ टाकलेले, त्यामुळे मी ते मीठ थोडं कमी वापरलेलं आहे. आता आपण शिजवून घेतलेला बटाटा आहे तो हाताने चांगला कुस्करून टाकूयात. तर एकदम जास्त बटाटा टाकायचा नाही. अगोदर आपण 3 ते 4 बटाटे बारके आहेत याच्यामध्ये कुस्करून टाकूयात आणि हे मिक्स करून घेऊया. आपल्याला जर बाइंडिंग व्यवस्थित वाटलं तर बटाटा परत टाकण्याची गरज नाही. तर मोठी 1 वाटीसाठी मीडियम आकाराचे 2 बटाटे पुरेसे होतात. आता हे सर्व मिश्रण हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचे. तर आपण इथे बटाटा, शेंगदाण्याचा कूट सर्व हे शाबूमध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात. आता इथे मी सिंपल एकदम हे शाबूचे वडे बनवते. तुमच्याकडे उपवासाला जिरे आणि कोथिंबीर चालत असेल तर ते वापरलं तरीसुद्धा चालेल. आता हे आपण हाताने चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे. तर हे पहा, चांगलं हे मिक्स झाले. तर वडे बनवण्याच्या अगोदर हाताने हे व्यवस्थित बाइंडिंग होते का नाही ते पाहायचं. जर व्यवस्थित याचा वडा बनला तर इथे आपल्याला बटाटा वापरायची गरज नाही. बरोबर आपण बटाटा वापरलेला आहे. आता आपण वडे बनवून घेऊयात. तर हाताला अगोदर तेल लावून घ्यायचे आणि मीडियम आकाराचे याचे वडे बनवून घ्यायचे आहेत. तर शेंगदाण्यांचा कूट थोडाफार कमी जास्त झाला तरीसुद्धा चालू शकेल. शेंगदाण्यांचा कूट टाकताना याच्यामध्ये खूप बारीक टाकायचा नाही, थोडा जाडसर टाकायचा, म्हणजे वडे आणखीनच क्रिस्पी कुरकुरीत होतात. आता आपण वडे बनवून घेऊयात. तर मीडियम आकाराचा इथे शाबूचा गोळा घ्यायचा आणि हाताने त्याला गोल करून घ्यायचं आणि नंतर चपटा आकार देऊन साईडच्या ज्या कडा आहेत त्यासुद्धा अशा दाबून घ्यायच्या. हे पहा, अशा पद्धतीने याचे मीडियम आकाराचे वडे बनवून घ्यायचे. खूप जाड बनवायचे नाही, नाहीतर ते तेलामध्ये फुटले जातात. त्यामुळे मिश्रण थोडं कमी घ्यायचं आणि वडा नेहमी चपटा बनवायचा, म्हणजे तो अजिबात फुटला जात नाही. तर अशा पद्धतीने आपण मीडियम आकाराचे हे वडे बनवून घेऊया. तर तुम्हाला मी आणखीन एक दाखवते. तर हे पहा, असा अगोदर शाबूचा गोळा घ्यायचा आणि हातावरती गोल करून घ्यायचा. तुम्हाला जर असं वाटत असेल की वडे चिरतायत किंवा व्यवस्थित बनले जात नाही तर एकदम बारीक शेंगदाण्यांचा कूट आणि 1 ते 1.5 बटाटा याच्यामध्ये टाकायचा आणि परत एकदा हे मिश्रण एकजीव होईपर्यंत मिक्स करून नंतर वडे याचे बनवून घ्यायचे, म्हणजे वडे चांगले व्यवस्थित बनले जातील. तर अशा पद्धतीने आपण सर्वसुद्धा बाकीचे वडे असेच बनवून घेऊयात. तर हे पहा, असे हे चपटे वडे बनवून घ्यायचे, म्हणजे ते अजिबात तेलात फुटणार नाहीत. तर राहिलेले सुद्धा असेच मी हे वडे बनवून घेते. तर इथे अगोदर मी 4 वडे बनवून घेतलेत. आता आपण ते तळून घेऊयात. तर तुम्हाला दिसत असेल अजिबात मी ते मोठे जाड वडे बनवले नाही आहेत, मिडियम आकाराचे वडे बनवून घेतलेत. आता कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आणि नंतरच हे वडे आपल्याला तेलामध्ये टाकायचे आहे. तर इथे मी शाबूच्या मिश्रणाचा एक गोळा करून तेलामध्ये टाकून घेतला आहे. तर चांगला हा तळला जातो आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. तर आता आपण वडे तळून घेऊयात. तेल व्यवस्थित कडकडीत गरम झालेलं आहे.
शाबूचे वडे तळताना नेहमी मिडियम गॅसवरती तळायचे. तर तेल चांगलं गरम झालेलं असावं. हे पहा, वडे टाकल्या याला चांगले बबल्स येत आहेत, म्हणजे तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे. तेल जर मिडियम गॅसवर तापलेलं असेल तर वडा नक्कीच फुटतो. त्यामुळे तेल चांगलं तापवून घ्या, म्हणजे वडे अजिबात फुटणार नाही. वडे कशामुळे फुटतात तर आपण कमी तेल तापलेलं असतं त्यामध्ये ते वडे टाकतो, मग बाहेरून त्याचं कोटिंग होतं, पण आतून वडेला हीट जशी मिळत जाते तशी त्याच्यामध्ये वाफ तयार होते आणि ती वाफ बाहेर येण्यासाठी तो वडा फुटला जातो. त्यामुळे तेल जर चांगलं गरम झालेलं असेल तर वडे अजिबात फुटत नाहीत. वरून तर कोटिंग चांगलं होतं, पण आतमधलं जे मिश्रण असतं त्याच्यामध्ये वाफ तयार होते, पाण्याचा अंश असतो, कारण आपण शाबू चांगला भिजवून घेतलेला असतो. त्यामुळेच कडकडीत तेलामध्ये मिडियम गॅसवरती हे वडे तळायचे. केव्हाच वडे तळताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची नाही. ही खूप महत्त्वाची टिप्स आहे. बरेच वेळेस वडा फुटला जातो तर त्याचं हेच कारण असतं की तेल चांगलं तापलेलं नसतं. तर इथे मी तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतले आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे. आता हे वडे आपण एक साईडने 1 ते 1.5 मिनिटभर चांगलं तळून घेतला की मग पलटी करून घेऊयात. वडे तेलामध्ये टाकल्या लगेच त्याला टच करायचं नाही. एक साईड चांगली व्यवस्थित कोटिंग होऊ द्यायची आणि नंतरच ते पलटी करून घ्यायची. आता जर हे वडे असे चिकटले तर ते तळताना व्यवस्थित लगेचच झाऱ्याने असे तोडून घ्यायचे, लगेच ते वेगळे होतात. तर आता दुसरी साईडसुद्धा आपण चांगली क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात. तर इथे मी फक्त 4 वडे बनवून घेतले. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तळतसुद्धा एक हाताने वडे बनवून घेऊ शकतात आणि तळूसुद्धा शकतात, किंवा एकदम जर सर्व वडे बनवून घेतले आणि नंतर तळले तरीसुद्धा चालू शकेल. रोज मुलांना भाजी चपाती टिफिनला देऊन कंटाळा आला असेल आणि मुलांनासुद्धा रोज भाजी चपाती नको असते, वेगवेगळं काहीतरी चटपटीत खायला आवडतं. आठवड्यातून एखाद्या दिवशी तुम्ही असे हे वडे देऊ शकतात. तर आपण जे अगोदर 2 वडे तेलामध्ये तळण्यासाठी टाकलेले ते मी काढून घेतले. त्यावेळेस व्हिडिओ बंद होता, मला समजलंच नाही. तर आता हे मी दुसरे 2 वडे परत तेलामध्ये टाकून घेतलेत आणि हे वडे आपण तळून घेऊयात. तर एक साईडने हलकासा याला सोनेरी रंग आला की हे वडे पलटी करून घ्यायचे आणि हे सुद्धा क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत चांगले सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे. तर वडे मिडियम गॅसवर तळल्यामुळे वरूनसुद्धा क्रिस्पी होतात आणि आतमध्ये सुद्धा कच्चे राहत नाही, आतपर्यंत चांगले तळले जातात. आणि विशेष म्हणजे हे वडे अजिबात फुटत नाही. तुम्ही पाहिलंच आहे, एकही वडा अजिबात फुटलेला नाही आहे, व्यवस्थित याला कोटिंग झालं आहे, क्रिस्पीपणा आला आहे. तर आता आपण हे सुद्धा वडे काढून घेतले तर पाहू शकतात 4ही वडे परफेक्ट असे तयार झालेत. तुम्ही याचा आवाज तर ऐकलेलाच आहे. तर झटपट आपले क्रिस्पी कुरकुरीत शाबूचे वडे तयार झालेले आहेत. तर बाकीचे सुद्धा राहिलेले हे वडे आपण असेच बनवून घेऊयात. तर बनवायला खूप साधी सोपी रेसिपी आहे, खूप कमी साहित्य लागतं आणि एकदम परफेक्ट असे हे वडे तयार होतात. तर नक्की एकदा उपवासाला किंवा असंच चटपटीत काहीतरी खायचं म्हणून सुद्धा तुम्ही हे बनवू शकतात. तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी शाबूच्या वड्यांची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कोणी चॅनलवरती पहिल्यांदाच नवीन आलं असेल, चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक कमेंट शेअरसुद्धा करा, म्हणजे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ लॉंग व्हिडिओ पाहायला मिळतील, म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही. सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे. तर आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हे शाबूचे वडे कसे वाटले तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर छोटे टिप्स लक्षात ठेवून जर हे वडे बनवले तर 100% परफेक्ट बनणार, अजिबात हे वडे फुटणार नाही आणि तेलकटसुद्धा होणार नाही. तर नक्की एकदा ट्राय करून पहा. आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आज आपण बनवणार आहोत झटपट होणारी रेसिपी, ती म्हणजे शाबू तांदूळ. तर बरेच वेळेस शाबूचा लगदा होतो, चिकट बनतो किंवा कडक होतो. तर आपण अतिशय सोप्या पद्धतीने शाबू कसा बनवायचा ते पाहणार आहोत. आपण कुठे चुका करतो ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर इथे पाहूयात. 1.5 पळी तेल टाकून घेतले कढईमध्ये आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकून घेतलेत. आता या मिरच्या तेलामध्ये थोड्या फ्राय करून घ्यायच्या. तुम्ही जाडसर कुटून टाकल्या मिरच्या तरीसुद्धा चालू शकेल. तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार
मिरचीचे प्रमाण कमी जास्त करायचे। तर इथे थोडा वेळ मिरच्या परतवून घेतलेत। आता आपण याच्यामध्ये शिजवून घेतलेला बटाटा आहे तो थोडासा चाकूने कापून घेतलाय तो टाकून घेऊयात, किंवा तुम्ही इथे शिजवलेला बटाटा नाही वापरला तरी चालेल। कच्चा बटाटा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा, थोडा वेळ झाकण ठेवायचं, अधूनमधून एक दोनदा हलवून घ्यायचं म्हणजे बटाटासुद्धा लगेच शिजला जातो। मिरची आणि बटाटा फ्राय झाला की याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात, म्हणजे काय होतं की बटाट्यालासुद्धा मीठ व्यवस्थित लागलं जातं आणि शाबूमध्ये जेव्हा आपण बटाटा खातो ना त्यावेळेस फिका लागत नाही, त्याचीसुद्धा चव चांगली लागते। मीठ टाकताना फक्त बटाट्यापुरतंच मीठ टाकायचं आणि जो आपण शाबू तांदूळ भिजवून घेतला ना त्यामध्ये सुद्धा मीठ टाकायचं, थोडं थोडं करून मीठ टाकायचं म्हणजे दोन्हीला चांगलं मीठ लागलं जातं। आता तेलामध्ये बटाटासुद्धा थोडासा फ्राय घेतल्यामुळे खायलासुद्धा चांगला लागतो। आता शाबूमध्ये आपण जे मीठ टाकून घेतले ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, यामुळे काय होतं प्रत्येक शाबूच्या कणाकणाला मीठ चांगलं लागलं जातं आणि शाबूची टेस्ट चांगली लागते आणि शाबू ना खाताना असा फिका लागत नाही, बटाटासुद्धा फिका लागत नाही, त्यामुळे दोन्हीला थोडं थोडं मीठ टाकून घ्यायचे। आता हे शाबू आपण बटाट्यामध्ये टाकून घेऊयात आणि असाच परतून नाही घ्यायचा किंवा झाकण नाही ठेवायचा, त्यामुळे शाबू ना तळाशी जाऊन चिकटला जातो तेलामध्ये। तर शाबू टाकल्या लगेच जाडसर शेंगदाण्यांचा कूट टाकायचा, त्यामुळे काय होतं ज्याच्यामध्ये ओलसरपणा असतो ना तो कमी होतो। शेंगदाण्यांच्या कुटामुळे ना शाबू ड्राय होतो थोडासा, त्यामुळे त्याच्यामध्ये पाणीसुद्धा असलेलं नाहीसं होऊन जातं आणि मोकळा सुटसुटीत असा शाबू बनतो। शेंगदाण्यांचा कूट टाकला की लगेचच हे मिक्स करून घ्यायचे, व्यवस्थित मिक्स करायचे। बटाटा, मिरची आणि शेंगदाण्यांचा कूट चांगला शाबूला व्यवस्थित लागला पाहिजे। आता हे आपण मिक्स करून घेतले, याच्यावरती ना झाकण ठेवायचे आणि कमी गॅस ठेवायचे। कमी गॅसवरतीच हा शाबू ना आपल्याला वाफेवर वाफवून घ्यायचा आहे, त्यामुळे चांगला हा मऊ होतो आणि खालीसुद्धा चिटकला जात नाही। आता कोण कोण काय करतं, शाबू टाकला की हलवून घेतं आणि झाकण ठेवून तसंच वाफेवर शिजवून घेतं, त्यामुळे शाबू ना कढईला चिकटला जातो आणि त्याचा लगता होतो। त्यामुळे झाकण ठेवण्याच्या अगोदरच त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून मिक्स करून घेऊनच झाकण ठेवायचं। आता आपण हे सर्व मिक्स केले, याच्यामध्ये चिमूटभर साखर टाकायची आणि हे परत एकदा मिक्स करायचं, यामुळे शाबू तांदूळची टेस्ट खूप छान लागते। आता परत एकदा हे मिक्स करून घेतले, आता याच्यावरती झाकण ठेवूयात आणि एक वाफ काढून घेऊयात। तर अधूनमधून आपल्याला हे हलवून घ्यायचे, झाकण ठेवून तसंच ठेवायचं नाही, 1 मिनिटभर याला वाफ देऊयात। तर आता याच्यावरती मी झाकण ठेवते आणि कमी गॅसवरती 1 मिनिटभर याला वाफवून घेऊयात आणि नंतर झाकण खोलून परत आपण हे हलवून घेणार आहोत। तर आता झाकण काढून पाहूयात, 1 मिनिटभर झालेलं आहे। तर हे पहा, आता लगेचच हलवून घेऊयात। तर अधूनमधून हलवलं ना शाबू तांदूळ कढईला चिटकत नाही आणि मग तो कडकसुद्धा होत नाही। गॅसची फ्लेम तर कमीच ठेवायची आहे, असा हलवून घ्यायचा म्हणजे सर्व शाबू तांदूळ चांगला वाफवला जातो। तर परत एकदा मिक्स करून घेऊयात, असं केल्यामुळे ना शाबू तांदूळ मऊ लुसलुशीत होतो। आणि मेन गोष्ट म्हणजे ना शाबू बनवताना तेल जास्त टाकायचं नाही, अजिबात जास्त तेल लागत नाही, कमी तेलामध्ये सुद्धा मऊ असा कापसासारखा मऊ लुसलुशीत शाबू बनवून तयार होतो। तर परत एकदा हे मिक्स करून घेतले, आता याच्यावर झाकण ठेवूयात आणि परत एकदा थोड्या वेळासाठी आपण वाफवून घेऊयात। तर मी सांगितल्याप्रमाणे तेल जास्त टाकायचं नाही, कमी गॅसवरती शिजवून घ्यायचा आणि त्यामध्ये ना बनवताना कूट टाकायचा, सगळ्यात शेवटी कूट टाकायचा नाही। असं केल्यामुळे शाबू तांदूळ ना कडक होणार नाही, चिकट चिवट किंवा त्याचा लगदा अजिबात बनणार नाही। तर या छोट्या छोट्या टिप्स आहेत ना, यामध्ये चुका होतात आणि शाबू व्यवस्थित बनला जात नाही। तर आता आपण याच्यावरती परत एकदा झाकण ठेवलं आहे आणि परत एकदा थोड्या वेळ वाफ काढून घेऊयात आणि परत हा शाबू तांदूळ हलवून घेऊयात। आता शाबू तांदूळ वाफवतोय तोपर्यंत तुम्हाला शाबू कसा भिजवायचा ते सांगते। तर काय करायचं, सगळ्यात अगोदर एका भांड्यामध्ये शाबू घ्यायचा, 1 ते 2 वेळा धुवून घ्यायचा, म्हणजे त्यामध्ये काही डस्ट पावडर असेल ते निघून जाते आणि शाबूमध्ये पाणी टाकायचं। तर शाबूच्या वरती थोडंसं 1 इंच एवढं पाणी टाकायचं, म्हणजे तो जास्त भिजला जात नाही किंवा ओलसर राहत नाही, परफेक्ट असं त्याला पाणी होतं आणि शाबू चांगला मऊसुद्धा भिजला जातो आणि ओलसरसुद्धा राहत नाही। तर अशा पद्धतीने शाबू भिजवून घ्यायचा, मग पहा कसा शाबू तांदूळ अतिशय चांगला होतो। तरी ते झाकण ठेवून परत एकदा मी याला वाफ देऊन घेतली आणि आपण आता हे
परत एकदा हलवून घेऊयात. तर पाहू शकतात अजिबात कढईला चिकटलेलं नाही आहे आणि व्यवस्थित वाफवला गेला आहे. मोकळा सुटसुटीत असा हा शाबू बनलेला आहे आणि खूप वेळसुद्धा शिजवत बसायचं नाही आहे, त्यामुळे ना तो कडक होतो. आपल्याला वाफेवरती कमी गॅसवरती हा शाबू शिजवून घ्यायचा आहे. याला वेळ लागत नाही. झाकण ठेवून जर वाफ दिली ना तर पटकन हा शिजला जातो आणि आपण बटाटा तर अगोदरच शिजवून घेतलेलाच वापरला आहे. तर परफेक्ट अशी शाबूची खिचडी आपली तयार झाली. लगेच गॅस बंद करायचा. खूप वेळ असंच ठेवलं ना कमी गॅसवरती झाकण उघडं ठेवून तर शाबू वातड होतो. तर परफेक्ट अशी शाबूची खिचडी तयार आहे. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर तुम्ही उपवासाला किंवा अधेमध्ये आपल्याला काहीतरी खावंसं वाटतं किंवा अशी इच्छा होते शाबू खायची, त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने करू शकतात. झटपट शाबू तयार होतो आणि अतिशय टेस्टी बनतो आणि शाबूना थोडासा तिखट बनवायचा म्हणजे खूप छान खायला लागतो. तर अशा पद्धतीने आपण शाबूची खिचडी बनवून घेतली आहे. तुम्ही कशी बनवतात ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि माझी पद्धत कशी वाटली हे सुद्धा सांगायला विसरू नका. प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असतं. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि अशाच साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा. म्हणजे तुम्हाला लॉंग व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ पाहायला मिळतील आणि व्हिडिओ अपलोड केला की सगळ्यात अगोदर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. याच्या अगोदरसुद्धा आपण भरपूर अशा नाश्त्याच्या वेगवेगळ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. पाहिल्या नसतील तर ॲक्टिव्ह पूजा सर्च करून पाहू शकतात. तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ पाहत असताना तर त्याच्या फोटो खाली जो त्रिकोण असतो ना त्याच्यावर टच करून पाहिलं ना तर त्याच्यावर डिटेलमध्ये पूर्ण रेसिपी तुम्हाला पाहायलासुद्धा मिळतील. आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आज बनवणार आहोत खूप हेल्दी पौष्टिक अशी रेसिपी, ते म्हणजे लाडूची. तर एकदम जबरदस्त अशी आपण गोड आणि शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत. तर इथे ना मी 1.5 बाउल एवढे शेंगदाणे घेतले. तर तुम्हाला मी दाखवते मोजून, म्हणजे आपल्याला गूळ किती टाकायचा त्याचंसुद्धा प्रमाण व्यवस्थित समजलं जाईल. तर इथे 1.5 बाउल एवढे हे बरोबर शेंगदाणे आहेत. तर हा 1 बाउल पूर्ण भरून घेतला आहे. आता आपण बाकीचे सुद्धा शेंगदाणे मोजून घेऊयात. तर परफेक्ट असं 1.5 बाउल हे शेंगदाणे आहेत. तर तुम्ही सुद्धा लाडू बनवताना शेंगदाणे मोजून घ्या आणि मग गूळ किती टाकायचं त्याचासुद्धा तुम्हाला अंदाज येईल. तर पुढे मी तुम्हाला सांगते की गूळ किती घेतला आहे. तर इथे 1.5 बाउल आपण शेंगदाणे घेतलेत आणि आता आपण गूळ पाहूयात. तर हा बाउल पूर्ण गच्च भरून मी गूळ घेतला आहे आणि आणखीन थोडंसं वरती घेतलं आहे. आता गुळाचा अंदाज कसा घ्यायचा, तर बऱ्याच वेळेस चिक्की गूळ असतो ना तो खूप गोड असतो. तर थोडा कमी घेतला तरी चालेल, पण कोणाकोणाला लाडू खूप जास्त गोड आवडतात त्यावेळेस थोडासा गूळ जास्त वापरला तरी चालेल. तर आता आपण सगळ्यात अगोदर शेंगदाणे भाजून घेऊयात. तर हे शेंगदाणे एकदम सगळे टाकले तर भाजायला खूप वेळ लागेल, त्यामुळे मी अर्धे अर्धे शेंगदाणे भाजून घेणार आहे. म्हणजे 2 बॅचमध्ये हे शेंगदाणे पटकन भाजले जातील. तर मिडियम गॅसवरती सतत हलवून हे शेंगदाणे आपल्याला चांगले खमंग भाजून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. फास्ट गॅसवरती शेंगदाणे अजिबात आपल्याला भाजायचे नाही आहेत. फास्ट गॅसवरती भाजले तर वरून पटकन हे काळा होतो याचा पाला आणि आतमध्ये शेंगदाणे कच्चेच राहतात. त्यामुळे मिडियम गॅसवरती सतत हलवून एकसारखे हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. तर हे पहा, इथे मी चांगले हे सर्व बाजूने एकसारखे शेंगदाणे भाजून घेतलेत आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे. त्यामुळे काय होतं, आतपर्यंत चांगले शेंगदाणे भाजले जातात आणि लाडू भरपूर दिवस टिकतात. तर हे पहा, असं याचा पाला निघायला पाहिजे लगेच, एवढे हे आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. तर हे शेंगदाणे मी आता काढून घेतलेत आणि दुसरे राहिलेले सुद्धा शेंगदाणे आपण भाजून घेऊयात. तर लगेच याचा पाला निघला जातोय. तर दुसरे राहिलेले सुद्धा शेंगदाणे मी कढईमध्ये टाकून घेतलेत आणि हे सुद्धा शेंगदाणे आपण मिडियम गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहेत. तर दुसरी बॅचसुद्धा मी शेंगदाण्यांची भाजून घेतली. तर दोन्ही ताटामध्ये मी अर्धे अर्धे शेंगदाणे ठेवलेत, म्हणजे ते पटकन थंड होतील आणि आपल्याला पुढची प्रोसेस करता येईल. तर शेंगदाणे पूर्ण थंड होऊ द्यायचे आहेत आणि नंतरच मिक्सरवरती बारीक करून घ्यायचे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या शेंगदाण्यांचा पालासुद्धा काढू शकतात, पण मी काढत नाही आहे, तसेच हे लाडू बनवून घेते. तर हे पहा, लगेचच याचा पाला निघला जातोय. असे आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे. तर शेंगदाण्यांचा पाला न काढता आता हे थोडे शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात.
तर थोडे थोडे टाकायचे म्हणजे आपल्याला हे पटकन बारीक करता येतं. तर इथे मी छोटी मीडियम आकाराची एक वाटी एवढे शेंगदाणे टाकून घेतलेत आणि आता थोडा गूळ टाकून घेऊयात. तर काय करायचं, शेंगदाणे खाली टाकायचे आणि गूळ वरती टाकायचा. गूळ जर खाली टाकला ना तर ते पटकन भांड्याला मिक्सरच्या चिकटलं जातं आणि पटकन ते व्यवस्थित फिरत नाही. तर आता शेंगदाण्याने गूळ टाकून घेतलं तर हे बंद चालू मिक्सरचं बटन करून हे आपल्याला दाणेदार असं वाटून घ्यायचे. तर ही खूप मेन महत्त्वाची टिप्स आहे बरं का. शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये तळाशी टाकायचे आणि वरती गूळ टाकायचं. त्यामुळे काय होतं की हे मिश्रण आहे ना ते एकदम दाणेदार आणि व्यवस्थित बारीक होतं. आणि बटन मिक्सरचं बंद चालू करूनच आपल्याला हे बारीक करायचं. पण एकदम जर फास्ट केलं तर पूर्ण हे एकदम बारीक फाईन होऊन जाईल. तर हे पहा, असं हे रवाळ आपल्याला वाटून घ्यायचे. तर असंच करून मी आता दुसरंसुद्धा बाकीचे शेंगदाणे आणि गूळ थोडं करून हे असं बारीक करून घेते. तर एकदम जर केलं तर मग हे फिरणार नाही, आपलं मिक्सरचं भांडं खराब होऊ शकतं. त्यामुळे थोडे शेंगदाणे आणि गूळ टाकून हे बारीक करून घ्यायचे. तर पहिली बॅचमध्ये जे शेंगदाणे भाजून घेतलेले ते आणि गूळ आपण बारीक करून घेतले. आता आपण दुसरे शेंगदाणे ताटामध्ये काढून ठेवलेले ते सुद्धा थंड झालेत. आता ते सुद्धा आपण बारीक करून घेऊयात. तर ही दुसरी बॅचमध्ये आपण गूळ शेंगदाणे बारीक करून घेतलेत. तर पाहू शकता त्याचं टेक्स्चर अशाच पद्धतीने आपल्याला दाणेदार वाटून घ्यायचं आहे. तर मस्त रवाळ दाणेदार असे हे मिश्रण तयार झाले. तर बाकीचे सुद्धा सर्व मिश्रण मी तसंच वाटून घेतले. पूर्ण गूळ आणि शेंगदाणे इथे वाटून घेतलेत. तर तुम्हाला इथे मी 2 टिप्स सांगणार आहेत. जर लाडू वळत नसेल तर काय करायचं, थोडंसं हे गूळ शेंगदाण्याचं मिश्रण परत एकदा मिक्सरमध्ये जरा जास्त फिरवून घ्यायचं. त्यामुळे याला बाइंडिंगपणा येईल आणि लाडू पटकन वळले जातील. आणि लाडू जर तुम्ही थोड्या क्वांटिटीमध्ये बनवत असाल तर त्यामध्ये 2 चमचे तूप टाकायचं आणि लाडू वळून घ्यायचे म्हणजे ते पटकन बनले जातात. तर इथे आपण काहीही वापर केलेला नाही आहे तुपाचा वगैरे. आता हे सर्व जिन्नस आपण हाताने चांगले एकजीव करून घेऊयात. कारण आपण थोडं हे मिश्रण गूळ आणि शेंगदाणे असं बारीक करून घेतले. त्यामुळे सर्व मिश्रण हे एकसारखं होईपर्यंत चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचे. तर तुम्हाला मिक्स करताना समजत असेल की याला बाइंडिंग किती चांगली आली आहे. तर लाडू बनवून घेण्याच्या अगोदर हातामध्ये अशी हे एक मूठ घेऊन बघायचं. असं जर हे मूठ याची बनत असेल तर समजायचं की परफेक्ट असं आपलं मिश्रण तयार झालं आहे. आता एकसारखे लाडू येण्यासाठी एक मूठ भरून एवढं मिश्रण घ्यायचं म्हणजे एकसारखे हे लाडू वळता येतात. तर लहान मुलं बरेच वेळेस ना अर्धा लाडू खातात आणि अर्धा ठेवतात. त्यामुळे काय करायचं, मीडियम आकाराचे हे लाडू बनवून घ्यायचे. खूप मोठे नाही किंवा खूप लहान नाही, म्हणजे एका वेळेस सर्वांनी एक लाडू खायला हवा. अशा पद्धतीने आपण थोडं मिश्रण घेऊन हे लाडू वळून घ्यायचे. हे पहा किती गोल गरगरीत आणि दाणेदार असा लाडू तयार झालेला आहे. तर एकदा काही मिश्रण तयार झालं की लगेचच हे लाडू बनवता येतात. अजिबात याला वेळ लागत नाही. तर एकसारखे लाडू येण्यासाठी ना अशी ही एक मूठ भरून एवढं मिश्रण घ्यायचं म्हणजे लाडू व्यवस्थित एकसारखे बनले जातात. तर आता इथे व्हिडिओमध्ये दाखवायचे त्यामुळे मला एक आकाराचे असे मी बनवून घेते. पण घरी जर बनवायचे असतील खाण्यासाठी तर थोडे छोटे मोठे झाले तरी काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने आपण सर्व लाडू बनवून घेणार आहोत. आणि याच्यामध्ये तुम्हाला विलायची पावडरचा स्वाद आवडत असेल तर पाव चमचा विलायची पावडर टाकून घ्या. मी नॉर्मली साधे सिंपल हे लाडू बनवलेले आहेत. तर इथे मी 2 लाडू बनवून दाखवलेले आहेत. बाकीचे सर्व आपण असेच लाडू बनवून घेऊयात. तर कोणाला हे लाडू बनवायला जमत नसतील तर नक्की अशा पद्धतीने करून पहा. अजिबात लाडू चुकत नाहीत. सेम परफेक्ट असेच लाडू बनले जातात. तर हे पहा सर्व मी लाडू इथे बनवून घेतलेत. अतिशय मस्त असे हे लाडू झालेले आहेत. आणि मुलांना शेंगदाणे खायला नको म्हणतात, कच्चे शेंगदाणे गूळ, तर त्यांना ना असे छोटे लाडू बनवून द्यायचे. ते बरोबर आवडीने खातात. आणि हे लाडू एकदम पौष्टिक हेल्दी आहेत. जर कोणाला अशक्तपणा येत असेल, चक्कर येत असेल किंवा शरीरामध्ये रक्ताची कमतरता असेल ना तर हे लाडू अतिशय उपयोगी आहेत. तर नक्की हे लाडू एकदा बनवून पहा आणि रोज एक लाडू खा. मग बघा तुम्ही याचा किती तुम्हाला उपयोग होईल. अजिबात तुम्हाला अशक्तपणा येणार नाही, कमतरता जाणवणार नाही. तर अशा पद्धतीने आपण सर्व इथे लाडू बनवून घेतलेत. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही. प्रत्येक वेळेस तुम्हाला रेसिपीचं नोटिफिकेशन मिळेल. आपण आठवड्यातून 6 रेसिपी अपलोड करत असतो. कालसुद्धा आपण 1 जानेवारी हॅपी न्यू इयरची मस्त छोले भटुरेची रेसिपी शेअर केली आहे. पाहिले नसेल तर नक्की ॲक्टिव्ह पूजा सर्च करून पाहू शकता.
आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये. तुम्हाला काही समजलं नसेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा. आज आपण महाशिवरात्री स्पेशल झटपट होणारे उपवासाचे डोसे आणि त्यासोबत उपवासाची चटणीसुद्धा बनवणार आहोत. तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजणच महाशिवरात्रीचा उपवास करतात. तर जे आपल्या आजी असतात वयस्कर, तर त्यांना दात नसतात, त्यामुळे त्यांना शाबू वगैरे चावत नाही आणि त्यांना मग ते खाता येत नाही. त्यावेळेस तुम्ही झटपट असा हा त्यांना उपवासाचा डोसा आणि चटणी बनवून देऊ शकतात. तर ही रेसिपी अगदी साधी सोपी आहे, कोणालाही सहज जमेल आणि सर्वजणच आवडीने खातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत. तर नक्की या महाशिवरात्रीला तुम्ही असे डोसे बनवू शकता. तर इथे आपण 1 वाटी भगर घेतलेली आहे. तर याला कोण कोण भगर म्हणतं, तर कोण कोण वरीचे तांदूळ म्हणतं, तर कोण वरई म्हणतं. तर 1 वाटी भगर घेतली, त्यासाठी अर्धी वाटी शाबू घेतलेला आहे. आता हे दोन्ही आपण स्वच्छ धुवून घेऊयात आणि शाबू आणि भगर भिजून वरती थोडंसं पाणी राहील एवढं याच्यामध्ये पाणी टाकून 2 तास आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे. तर 2 तासानंतर पाहू शकतात मस्त शाबू आणि भगर भिजले गेले. हे पहा, शाबूसुद्धा चांगला भिजलेला आहे. आता आपण एक्स्ट्राचं पाणी निथळून हा शाबू आणि भगर वाटून घ्यायचा आहे. तर शाबू भगर भिजल्यामुळे त्याला आता जास्त पाणी टाकावं लागत नाही. जर वाटत नसेल बारीक तरच 1 ते 2 चमचे पाणी टाकून हे बारीक वाटून घ्यायचं आहे. तर माझ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये खूप बारीक एकदम फाईन होत नाही, पण तुम्ही अगोदरच मी सांगते की 1-2 असे जाडसर याच्यामध्ये कण राहतात. तर तुम्ही काय करायचे, एकदम बारीक फाईन हे वाटून घ्यायचं आहे. तर आता राहिलेसुद्धा सर्व मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले आणि एकदम फाईन म्हणजे जेवढं होईल शक्य तेवढं हे वाटून घ्यायचं आहे. तर 1-2 चमचे पाणी टाकायचं आणि हे वाटून घ्यायचं. मिश्रण खूप घट्ट वाटत असेल तर. आता हे आपण 2 भागामध्ये वाटून घेतलेलं आहे. तर सर्व हे चांगलं मिक्स करून घेऊयात. तर हे मिश्रण मला घट्ट वाटते, तर आपण ना 1-2 चमचे पाणी याच्यामध्ये टाकून घेऊयात. वाटताना जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर मिश्रण खूप पातळ होईल. नंतर वाटलंच तर आपण टाकू शकतो. तर 1 चमचाभर मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून मिसळून घेतले आणि ते याच्यात ओतून घेतले. आता हे चांगलं मिक्स करून घेऊयात. तर आता हे तोपर्यंत आपण बाजूला ठेवूयात आणि याच्यासोबत खाण्यासाठी एक झटपट अशी उपवासाची चटणी बनवूया. तर इथे मी छोटी 1 वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घेतले आणि शेंगदाण्यांचा कूट घेतला आहे. 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर तुम्ही इथे भाजलेले शेंगदाणेसुद्धा वापरू शकतात. मी डायरेक्टली कूटच घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि पाव चमचा साखर टाकायची. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण हे वाटून घेऊयात. तुम्ही याच्यामध्ये हवं तर दही ॲड करू शकतात आणि उपवासाला जर तुम्ही कोथिंबीर जिरे खात असेल तर ते सुद्धा टाकू शकतात. तर आपण आता इथे चटणी ही बनवून घेतली. तर एक याला तडका देऊन घेऊयात, म्हणजे चटणी आणखीनच स्वादिष्ट लागेल. थोडंसं तेल गरम करून घ्यायचे. यामध्ये पाव चमचा जिरे आणि 1 सुकी लाल मिरची तोडून टाकली आहे आणि हा तडका गरमागरम याच्यावरती टाकून घ्यायचा आहे. तर झटपट उपवासाची एकदम टेस्टी अशी आपली चटणी तयार आहे. जिरे तुम्ही खात असाल तर फोडणीमध्ये टाका अथवा फक्त मिरचीचा सुद्धा तडका देऊ शकतात. आता आपण जे शाबूचं मिश्रण वाटून घेतले त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि हे चांगलं मिक्स करायचं आहे. तर या मिश्रणामध्ये आपण सोडा इनो काहीही न वापरता याचे डोसे बनवून घेणार आहोत. तर मिश्रण आपलं तयार आहे. पॅन गरम करून घ्यायचं आहे, थोडंसं तेल लावायचं आणि याच्यावरती ना पाणी शिंपडून घ्यायचं आणि एक स्वच्छ रुमालने पुसून घ्यायचं. असं केल्यामुळे एकदम व्यवस्थित असा डोसा बनतो, एक लेवलचा आणि पॅनचं टेम्परेचरसुद्धा लेवलमध्ये येतं. आता आपण याच्यावरती डोशाचं मिश्रण सोडून घेऊयात. तर माझा पॅन छोटा आहे त्यामुळे मी इथे मिडियम आकाराचे असे डोसे बनवून घेते. तुम्हाला हवं तसं तुम्ही छोटे मोठे बनवू शकतात आणि इथे मी जाड डोसे बनवते. तुम्हाला जर खूप पातळ क्रिस्पी बनवायचे असेल तर हे मिश्रण खूप पातळ करा आणि मग याचे क्रिस्पी कुरकुरीत असे डोसे बनवा. तर इथे मी जाडसर बनवते त्यामुळे आपण दोन्ही साईडने हे डोसे भाजून घेणार आहोत. खालची साईड थोड्या वेळ भाजली की वरच्या साईडला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हा डोसा आपण पलटी करून दुसरी साईडसुद्धा भाजून घेणार आहोत. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी हे जाडसर बनवलेले आहेत त्यामुळे दुसरी साईडसुद्धा चांगली मी खरपूस अशी भाजून घेणार आहे. सोडा इनो काहीही न टाकता तुम्ही पाहू शकतात
किती छान याला जाळी पडली आणि मस्त असे डोसे बनलेले आहेत। तर दुसरी साईडसुद्धा खरपूस होईपर्यंत मी भाजून घेतली आहे, हे पहा। आणि तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे मिक्सरचं भांडं व्यवस्थित चालत नाही, त्यामुळे 1-2 कर असे शाबूचे राहिलेले आहेत। तर त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका। डोसे किती भारी झालेत ते पहा। तर तुम्ही क्रिस्पी कुरकुरीतसुद्धा डोसे बनवू शकतात सोडा इनो न टाकता। तर दोन्ही साईडने हा डोसा मी छान खरपूस भाजून घेतला आहे, हे पहा। तर अतिशय मऊसूद असे हे डोसे बनतात आणि दोन्ही साईडने चांगले भाजून घेतले की खायला खूप चटणीसोबत स्वादिष्ट लागतात। तर इथे आपण पहिला डोसा बनवून घेतला आहे। आता दुसरासुद्धा सेम अशाच पद्धतीने आपण डोसा बनवून घ्यायचा आहे। पॅनवरती मी पाणी टाकून व्यवस्थित पुसून घेतले। आता हे मिश्रण आपण सोडून घेऊयात पॅनवरती। तर व्यवस्थित सर्व बाजूने हे मिश्रण मी पसरवून घेतले। आता वरची साईड चांगली सुकायला लागली की वरून थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि मग हा डोसा पलटी करून घ्यायचे। तर डोसे भाजताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। पॅन खूप गरम झाला असेल तर गॅसची फ्लेम कमी करा आणि नंतर मीडियम करून हा डोसा भाजून घ्यायचा आहे। तर हा पलटी करून घेतला आपण डोसा आणि हा डोसासुद्धा दोन्ही साईडने चांगला आपण भाजून घेऊयात। तर पॅन गरम झालेला आहे त्यामुळे मी गॅसची फ्लेम कमी केलेली, तर इथे पाहू शकता दुसरासुद्धा डोसा मस्त असा आपण दोन्ही साईडने भाजून घेतला आहे। तुम्ही हा डोसा ना बटाट्याच्या चटणीसोबत, हिरव्या नारळाच्या उपवासाच्या चटणीसोबत कशासोबतही खाऊ शकतात, एकदम मस्त लागतो। तर बाकीचे सुद्धा सर्व राहिलेले डोसे मी असेच बनवून घेणार आहे। काहीही याला जास्त साहित्य लागत नाही, तुम्ही पाहिलंच आहे। 1 वाटी भगर आणि थोडा शाबू आणि नारळाची चटणी बनवू शकतात किंवा फक्त शेंगदाण्याची सुद्धा बनवू शकतात। तर उपवासाला बरेच जण शाबू खात नाही, कोणाकोणाला शाबू आवडत नाही किंवा चावत नाही, असे बरेच वेगवेगळे प्रॉब्लेम असतात। त्यावेळेस तुम्ही असा झटपट डोसा बनवून खाऊ शकतात आणि हे डोसे बराच वेळ असेच राहतात। कडक चिवट चिकट अजिबात होत नाहीत, आहे तसे एकदम सॉफ्ट राहतात। त्यामुळे आपण इथे हे डोसे जाडसर बनवून घेतलेले आहेत। तर तुम्ही क्रिस्पी कुरकुरीत बनवू शकतात किंवा असे जाडसर मऊसुद्धा बनवू शकतात। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आणखीन तुम्हाला उपवासाच्या कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील त्यासुद्धा नक्की सांगा, आपण त्यासुद्धा तुमच्यासोबत शेअर करूया। तर तुमचे नातेवाईक फ्रेंड्समध्ये कोणी जर शाबू खात नसेल तर त्यांना ही रेसिपी शेअर करा, त्यांनासुद्धा हे डोसे खूप आवडतील। आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा। बाय बाय।